आता घाटकोपरमधून एक ब्रेकिंग बातमी आलेली आहे। घाटकोपरमध्ये मृतांची संख्या 4 वर पोहोचलेली आहे। 1.5 वर्षांचा मुलगा आणि 3 वर्षांच्या मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात आलेला आहे। आणखी 4 जणांचा शोध घेतला जातोय। तर आता घाटकोपरमधील या दुर्घटनेतील मृतांचा आकडा 4 वर पोहोचलाय। एका 1.5 वर्षांच्या मुलाचा आणि 3 वर्षांच्या मुलीचा मृतदेह बाहेर काढलेला आहे। आणखी 4 जण या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जाते आणि या ठिकाणी हे बचाव कार्य राबवलं जातंय, शोध घेतला जातोय। घाटकोपरच्या अशोकनगरमधील गौसिया चाळीमध्ये ही दुर्घटना घडली। डोंगराचा काही भाग या घरांवर आला, घरं दबली गेली आणि यामध्ये 4 जणांचा मृत्यू झालाय। नुकतंच एका 1.5 वर्षांच्या मुलाचा आणि 3 वर्षांच्या मुलीचा मृतदेह बाहेर काढलेला आहे। आणखी 4 जण याखाली अडकल्याची भीती आहे। आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडले गेले। स्वप्नील, या मृतांची संख्या वाढत चालली आहे, 4 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत। यामध्ये 2 चिमुकल्यांचा समावेश आहे। अद्यापर्यंत 4 मृतदेह हे रुग्णालयामध्ये नेण्यात आलेले आहेत, मात्र आणखी 2 मृतदेह हे ट्रेस करण्यात आलेले असल्याची माहिती आहे। सध्या या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे। एनडीआरएफ, पोलीस कर्मचारी आणि एकूणच अग्निशमन दलाचे कर्मचारी हे या ठिकाणी आहेत आणि काही मजूर सुद्धा या ठिकाणी मदतीला घेण्यात आलेले आहेत, कारण मनुष्यबळ या ठिकाणी वापरण्यात येते। आणि एकूण जर बघितलं तर 2 मृतदेह हे मॅपिंग करून, खरं तर जिओ मॅपिंग करून जे यंत्रणा आहे ती वापरण्यात आलेली आहे आणि त्याच्याद्वारे खरं तर 2 मृतदेह ट्रेस करण्यात आलेले आहेत। त्यामुळे पुढील तासाभरामध्ये त्या 2 मृतदेहांना रुग्णालयामध्ये नेण्यात येईल। मात्र आतापर्यंत 6 मृत या घटनेमध्ये खरं तर मृत्युमुखी पडले असल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे मृतांचा आकडा हा वाढतच चाललेला आहे। खरं तर 5 ते 7 तासांपेक्षा जास्त या घटनेला झालेले आहेत आणि एकूण मनुष्यबळ वापरून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बचाव कार्य सध्या सुरूच आहे। त्यामुळे येत्या 2 ते 3 तासामध्ये हे बचाव कार्य संपतंय का अशी शक्यता आता या ठिकाणी पाहायला मिळते। नक्कीच स्वप्नील, या संदर्भातली अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।